नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। महापुरुषांचे विचार आचरणात आणले तरच जयंती पुण्यतिथी सार्थकी लागतील। प्रतापराव जाधव। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब व माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांना केलं अभिवादन। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमच्या महाराष्ट्र राज्य ब्युरो चीफ ॲडव्होकेट वृषाली बोचरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक चळवळ गतिमान केली। त्यांच्या शेतकऱ्यांचा आसूड यासह इतर वाङ्मयीन लेखनांमुळे क्रांतिकारी कार्य झालं। सर्व महापुरुषांचे विचार आचरणात आणलं तरच जयंती पुण्यतिथी सारखे उत्सव सार्थकी लागतील, असे विचार केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले। महात्मा फुले सत्यशोधक चळवळ आणि समता परिषदच्या वतीनं आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी उद्यानात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजय रायमुलकर साहेब हे होते। प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। शिवसेनेचे तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर, शहर प्रमुख जयचंद बाटिया, जिल्हा परिषदच्या माजी सभापती आशाताई झोरे, युवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष ऋषिकेश जाधव, तालुका प्रमुख भूषण घोडे, समता परिषदचे जिल्हा सरचिटणीस अशोक इंगळे, भीमशक्तीचे भाई कैलास सुगदाणे, नीरज रायमुलकर, विजय मोरे, नितीन राऊत, रविराज रहाटे, संदीप पांडव, विनोद परहाड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। रफी कुरेशी, गजानन पायखण, श्रीकृष्ण जुमडे, अमोल इंगळे, कुडके, शिवाजी इंगळे, मधुकर निकम यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं। आपल्या भाषणात माजी आमदार संजय रायमुलकर म्हणाले की सामाजिक विषमतेचे समतेमध्ये रूपांतर करून समाजाला नवी दिशा देण्याचं काम महात्मा फुले यांनी केलं। महिलांच्या उत्कर्षासाठी सावित्रीबाई फुले यांनी आपले आयुष्य वेचले व एक आदर्श निर्माण केला। महापुरुषांचे महान कार्य आणि विचार मानवजातीला पुढे नेतात, असेही ते म्हणाले। यावेळी सारंग तायडे यांनी आपल्या व्याख्यानात महात्मा फुले यांच्या कार्याची महती वर्णन केली। यावेळी विजय फंगाळ यांचा सत्कार करण्यात आला। सूत्रसंचालन राजेश मगर यांनी केलं आणि आभार मानले। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब माणूस जपला, रमला जो माणसात ज्याने माणूस जपला, प्रत्येकाला वाटे हा माणूस आपला। अतिशय आदर्श असं व्यक्तिमत्व माननीय प्रतापरावजी जाधव साहेब, त्यांच्या सोबत या भागाचे कार्यसम्राट माजी आमदार माननीय संजयजी रायमुलकर साहेब, त्याचबरोबर श्रीमती आशाताई झोरे, या सर्वच मंडळींना या ठिकाणी मंचावर दाखवू नका की समाजामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबाला सुद्धा ज्या पद्धतीने आपली सामाजिक धार्मिक कार्यक्रम करणं सहज आणि सोपं होईल त्या पद्धतीने आपण सगळे जण करा, बडे जाऊ दाखवू नका, हे खऱ्या अर्थानं समाज सुधारक केले। महात्मा ज्योतिराव फुले एका शेतकरी कुटुंबातून आलेले होते, त्यामुळे शेतकऱ्यांचे दुःख, शेतकऱ्यांच्या व्यथा, शेतकऱ्यांच्या अडचणी ह्या सगळ्या त्यांना माहित होत्या आणि म्हणून याच्यावर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली। त्यामध्ये शेतकऱ्याचा आसूड नावाचं पुस्तक आजही त्या ठिकाणी सगळीकडे आपण वाचतो आणि नावाजलेलं पुस्तक त्या ठिकाणी।
आणि म्हणून असा एका थोर समाज सुधारक आज त्यांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करतो. जयंती साजरी करणं म्हणजे काही फक्त हार घालणं, दर्शन घेणं, शुभेच्छा देणं एवढ्यापुरती मर्यादित न राहता त्यांनी जी काही आपल्याला शिकवण दिली, त्यांना समाजाकडून ज्या काही अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण करणं, त्यांनी दिलेल्या शिकवणीवर आपण मार्गक्रमण करणं, या गोष्टी जर आपण स्वीकारल्या तर खऱ्या अर्थानं अशा या जयंती साजऱ्या करण्याचा उद्देश सफल होऊ शकतो. आज आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढींना सुद्धा अशा या महान थोर पुरुषांचं कार्य त्या ठिकाणी माहीत झालं पाहिजे, त्यांच्याबद्दलची माहिती त्या लोकांना असली पाहिजे. आणि म्हणून या जयंती आपण त्या ठिकाणी साजरी करतो. आजही संपूर्ण देशामध्ये, मेहकर शहरामध्ये नव्हे तर वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या गावात या सगळ्या जयंत्या साजऱ्या होतात. पण खऱ्या अर्थानं या महापुरुषाचं दुर्दैव आहे की आपण सगळ्यांनी हे सगळे महापुरुष जाती जातीमध्ये वाटून घेतलेले. खरं म्हणजे महात्मा फुलेजींचं कार्य काही माळी समाजापुरतं नव्हतं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे काही फक्त मराठा समाजापुरतं मर्यादित नव्हतं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य असेल ते काही फक्त बौद्ध धर्मापुरतं किंवा त्या तेवढ्यापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी या देशाला अतिशय चांगली घटना दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून रयतेचं राज्य या आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं आणि त्याचाच वारसा पुढे महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिकवला. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी करण्याचं काम या ठिकाणी किंवा तो पायंडा जर कोणी पाळला असेल तर तो क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबारावजी फुले यांनी त्याची सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाचं सुद्धा त्या ठिकाणी संगोपन कसं झालं पाहिजे या बाबतीचंही त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. आणि म्हणून अशा या थोर पुरुषाला आज आपल्या सगळ्यांच्या वतीनं अभिवादन करत असताना निश्चितच त्यांची शिकवण, त्यांनी दाखवलेला मार्ग याच्यावर आपण सर्वांनी आपापल्या परीनं मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करावा, अशा प्रकारे मी आपल्या सगळ्यांना आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. स्पर्धा परिषदेच्या वतीने आयोजित महात्मा ज्योतिराव फुले यांचे जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित असलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपला शिवसेनेच्या महिला आघाडीच्या बुलढाणा जिल्ह्याच्या सहसंपर्क प्रमुख आशाताई दोरे, आमचे मित्र, सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे आमचे दलित नेते भाई कैलासजी सुलताने, दुसरे आमचे बंधू हे जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम विभागामध्ये आपल्या उपविभागीय अधिकारी म्हणून ज्यांना सेवानिवृत्त झाले असे विजयजी मोरे साहेब, सन्मान्य नीरज रायमुलकर, भूषण घोडे, रवीजी रहाटे, आमचे मित्र संस्था परिषदेचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय संदीप भाऊ, रफिकभाई, विकास सर, गिरे सर, ज्यांनी आपल्याला या ठिकाणी समाज प्रबोधन करण्याचं काम, व्याख्याते आमचे मित्र सागर भाऊ तायडे, माधवरावजी, मगरम साहेब, बाळासाहेब, सर्व राजेभाऊ मगर, माधवरावजी झालं नाही, आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन करण्यामध्ये पुढाकार घेतला असे आमचे ज्येष्ठ बंधू अशोकराव जिंगळे, उपस्थित सर्व समाजाचे आमचे जीवाभावाचे सर्व वडीलधारी मंडळी, उपस्थित तरुण सहकारी मित्र, आज महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती पूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आपण या ठिकाणी साजरी करतोय. कुठेतरी तुम्ही पाहिलं असेल त्यांचे विचार, त्यांचे आचार, त्यांचे संस्कार, त्यांनी समाजासाठी, दीनदुबल्या दलितांसाठी केलेलं काम असेल, निश्चित सामाजिक विषमता ते समतेमध्ये रूपांतर करण्याचं काम, ही ताकद कोणामध्ये होती तर आपलं दैवत महात्मा ज्योतिराव फुले साहेब यांच्यामध्ये होती. आणि त्याच माध्यमातून त्यांना समाजाला एकत्र आणण्याचं काम, समाजाला दिशा देण्याचं काम, समाजातील ज्या काही जुन्या चालीरूढी होत्या त्याला मोठमोठी देण्याचं काम आणि समाजाला एकसंघ ठेवण्याचं काम, समाजाला दिशा देण्याचं काम, एकत्र आणण्याचं काम कोणी केलं असेल तर महात्मा ज्योतिराव फुले साहेब. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या या दोघांच्या सहवासाच्या माध्यमातून, या दोघांमधनं
आपल्याला एका समाजासाठी त्यांच्या विचाराची तिजोरी घेऊन आपण समाजामध्ये काम करत असताना कुठेतरी महिला शिक्षणाला प्राधान्य देऊन महिलाही आपल्या घराचा आधार आहे, कुटुंबाचा एक कर्ता पुरुष आहे, महिलाही पुरुषाबरोबरचं काम करणारी महिला त्या परिवाराचा एक सदस्य आहे, या भावनेनं कुठेतरी महिलाही सुशिक्षित झाली पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, हीच भावना त्यावेळेच्या परिस्थितीला विरोध करून महिला शिक्षणाला प्राधान्य देण्याचं काम, पहिली मुलीची शाळा काढण्याचं काम माननीय आपले वंदनीय महात्मा ज्योतिराव फुले साहेब यांनी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी या ठिकाणी केली. पण मी काही जास्त या ठिकाणी बोलणार नाही, तेवढं आपल्या या ठिकाणची वक्ते मंडळी त्यांचा अभ्यास त्याच्यामध्ये जास्त आहे, त्यांना आपल्या सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु कुठेतरी त्या महापुरुषाचा आदर्श घेऊन समाजामध्ये आपण त्यांचे जे काही विचार आहेत ते विचार समाजामध्ये रुजवण्याचं काम आपण करतोय. आणि कुठेतरी आपली जी आताची परिस्थिती पाहिली तर त्या याच्यामध्ये बराच आपल्याला दुराग्रह दिसतोय. कुठेतरी कुठल्या समाजाचे या महापुरुषांचं जे काही केवळ आपल्या माळी समाजापुरतं कार्य नव्हतं. महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, अण्णाभाऊ साठे असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचं कार्य केवळ त्यांच्या समाजापुरतं नव्हतं तर सर्व समाजाला पोषक असं त्यांचं कार्यकर्तृत्व होतं. आणि आपल्या सर्वांसाठी हे आपले शक्तीस्थळ आहे. त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांचे विचार आपल्या कानावरती येतात, त्यांच्या विचाराची आपल्याला कुठेतरी उजळणी त्यांच्या काळाच्या जयंती पुण्यतिथीच्या माध्यमातून आपल्याला होते. आणि भविष्यामध्ये त्यांनी केलेले विचार आणि त्या विचारावरती आपण मार्गक्रमण करण्याचं काम या ठिकाणी करतोय. आणि त्याला आपण त्याच पद्धतीने भविष्यामध्ये कसं आपल्याला हे त्यांचे विचार अधिक प्रगती म्हणजे अधिक पद्धतीने कशा आपल्या प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचवता येतील, कसे लोकांपर्यंत त्यांचे विचार जातील, हे भविष्यामध्ये आपल्याला काम या ठिकाणी करावं लागतं. मग आज आपला शिवाजी उद्यानचा परिसर असेल, एकीकडे आपल्या महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, इकडे तर आपण भाऊ आपण बाजूलाच त्यांच्या पुतळे या ठिकाणी राज्य पुतळे आपण त्या या ठिकाणी बसवतोय. त्याचं कामातही आपण संबंधित जे काही पुतळे बनवणार आर्टिस्ट आहे काय म्हणतात आर्टिस्ट त्याला त्याचं काम दिलंय. छत्रपती शिवाजी महाराज आणि पंचधातूचे पुतळे आपण या ठिकाणी टाकले, त्याचा ऍडव्हान्सही घेऊन आणले. आणि पुढच्या काम सर्वप्रथम जर कुणी केलं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं. म्हणून सामाजिक समतेचे जनक हे महात्मा ज्योतिबा फुले हेच आहेत. आणि म्हणून आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी जमलो. प्रास्ताविक करताना तायडे साहेबांनी सांगितलं की महात्मा ज्योतिबा फुले काय काय होते. महात्मा ज्योतिबा फुले नगरपालिकेचे नगरसेवक होते, ते आयुक्त होते, ते कॉन्ट्रॅक्टर होते, ते बिल्डर होते. अशा अनेक पदव्या ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांना आपण वेगवेगळ्या पदव्या प्रत्येक पदवीमध्ये बाबासाहेब आपल्याला दिसतात, त्याच पद्धतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांनी देखील या ठिकाणी काम केलेलं आहे. ज्या वेळेस या देशामध्ये धर्मांध शक्ती आणि जातीय शक्ती यांनी या ठिकाणी महापुरुषांना त्यांच्या विचारांना रोखण्याचं काम या ठिकाणी सुरू केलं, त्यांच्या कार्याला महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कार्याला विरोध करण्याचं काम केलं, तर महात्मा ज्योतिबा फुले कोणत्याही गोष्टीला जुमानले नाही. त्यांनी आपलं अविरत काम या ठिकाणी सुरू केलं. मला एक गोष्ट आठवते की एकदा महात्मा ज्योतिबा फुले आपल्या मित्राच्या लग्नामध्ये, ब्राह्मण मित्र होता त्यांचा, आणि त्या मित्राच्या लग्नामध्ये महात्मा ज्योतिबा फुले त्या वरातीमध्ये चालत होते. तेव्हा तिथल्या वरातीमधल्या इतर लोकांनी पाहिलं की हा गोविंदराव फुलेचा मुलगा आपल्या बरोबर वरातीमध्ये चालत आहे. तर तिथल्या लोकांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांना धक्के मारून त्या वरातीतून बाहेर काढलं. महात्मा ज्योतिबा फुले घरी आले आणि रडायला लागले. त्यांच्या वडिलांनी विचारलं की काय झालं, तर त्यांनी जो झालेला प्रसंग की मला लग्नाच्या वरातीमधून त्या ठिकाणी हाकलून दिलेला आहे, तर महात्मा ज्योतिबा फुलेंचे वडील काय म्हणाले असतील की सांग मला तुला या ठिकाणी विजयजी फंगाळ साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करावा. माननीय कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर संजयजी रायमोलकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी विजयजी फंगाळ साहेब दिग्दर्शक यांचा या ठिकाणी सत्कार करावा. त्यांच्यासोबत नंदकिशोरजी कुळके सर, त्याचबरोबर अमोलदादा मगर,
गजाननजी पायगन, संदीप भाऊ पांडव, अशोकजी इंगळे साहेब यांना सर्वांना विनंती करतो, ऋषीभाऊ जाधव, नीरज भाऊ रायमुलकर या सर्वांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी यशस्वी सत्कार करावा। माननीय अतिशय सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये यांचं स्वागत करावं। माननीय विजयजी फंगाळ साहेब यांचा सत्कार या ठिकाणी सहृदय सत्कार यांचा म्हटलं जाईल, हा सत्कार या ठिकाणी होत आहे। सहृदय सत्कार या ठिकाणी माननीय आमदार डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब यांच्या शुभ हस्ते माननीय विजयजी फंगाळ साहेब यांचा होत आहे। त्यानंतर मी संदीप भाऊ पांडव यांचा सत्कार, गजाननजी पायगन, संदीपजी पांडव, अशोक भाऊ इंगळे ही सर्व मंडळी या ठिकाणी माननीय कार्यसम्राट माजी आमदार माननीय डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करत आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी युवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष आमचे बंधू ऋषीभाऊ जाधव यांच्या सत्कारासाठी मी या ठिकाणी संदीप भाऊ पांडव तालुका प्रमुख समता परिषद मेहकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा। माननीय ऋषीभाऊ जाधव यांना या ठिकाणी समोर आमंत्रित करतो, त्यांच्या सत्कारासाठी माननीय संदीप भाऊ पांडव मेहकर तालुका प्रमुख यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा। त्याचबरोबर या ठिकाणी माननीय नीरज भाऊ रायमुलकर यांना सुद्धा या ठिकाणी समोर आमंत्रित करतो, त्यांच्या सत्कारासाठी शिवभाऊ इंगळे तालुका कार्याध्यक्ष समता परिषद मेहकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा। माननीय नीरज भाऊ रायमुलकर त्याचबरोबर या ठिकाणी आमचे मार्गदर्शक भाई कैलासजी सुलताने साहेब यांच्या सत्कारासाठी मी या ठिकाणी रसिकभाई कुरेशी जिल्हा प्रवक्ता महात्मा फुले समता परिषद बुलढाणा यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा। माननीय कैलासजी सुलताने साहेब यांच्या सत्कारासाठी माननीय रसिकभाई कुरेशी, त्यानंतर माननीय मोरे शिवभाऊ इंगळे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा। त्याचबरोबर बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा।